नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये अगर तुम्हाला एखादी नवीन अशी रुचकर नाश्त्याची रेसिपी बनवून खाण्याचं मन होत असेल तर हा नाश्ता फक्त तुमच्यासाठी आहे. तर एकदा हा नाश्ता तुम्ही करून बघा, तुम्हाला हा नक्की फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप मक्याचे दाणे घालायचे आहेत. तर हे मी बॉईल नाही केलेले आहेत, हे कच्चे दाणे आहेत. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर तुम्ही हे मक्याचे दाणे बॉईल करून पण घेऊ शकता. मग त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला 6 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 10-12 करिवेची पाने घालायची आहेत. मग यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. आणि आता या सर्व साहित्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचे आहे आणि या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ते या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर ही पेस्ट आपल्याला एका बाउलमध्ये घालायची आहे. मग त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही ते गहू पिठाच्या जागी तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता, नाहीतर बेसनाचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि याचे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला फार घडसर असे नाही बनवायचं आहे, थोडे पातळच बनवायचं आहे. मग त्यानंतर आता आपल्याला हे पीठ 5 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे कॉटनच्या कपड्याचा पण वापर करू शकता. त्यानंतर सर्वात आधी आपल्याला हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण थोडेसे घ्यायचे आहे आणि या प्लास्टिकच्या पेपरवरती आपल्याला हे मिश्रण ठेवून याचे वडे थापून घ्यायचे आहेत. तर मी ते हे वडे गोल बनवत आहे. तर तुम्ही हे त्रिकोणी नाही तर चौकोनी आकारामध्ये पण बनवून घेऊ शकता. तर हे मिश्रण हाताला चिटकू नये त्यासाठी आपल्याला ह्याच्यावरती थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे वडे फ्राय करायचे आहेत. तर त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. मग तेल गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे वडे बनवून या तेलामध्ये घालायचे आहेत. आणि आता हे वडे आपल्याला व्यवस्थित ब्राऊन आणि कुरकुरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे वडे व्यवस्थित दोन्ही बाजूंनी फ्राय झालेले आहेत आणि बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने मका आणि गहू पिठाचा वापर करून हा रुचकर आणि खमंग असा नाश्ता बनवू शकता. आणि या नाश्त्याला तुम्ही हिरव्या चटणी बरोबर नाही तर सॉस बरोबर गरमागरम नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. आणि तुम्ही हे वडे एकदा बनवून 3-4 दिवसापर्यंत स्टोअर करून पण ठेवू शकता, तर हे खराब होणार नाहीत. आणि तुम्ही हे वडे चहा या कॉफी बरोबर एक स्नॅक्ससारखं पण देऊ शकता. तसे पण हे वडे फारच रुचकर लागतील. तर मागच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स, वॉचिंग माय व्हिडिओ.